आणि यानंतर आपण थेट जाऊयात नवनीत राणा या अमरावतीमधल्या हॉस्पिटलमध्ये पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या आहेत। अमरावतीतल्या जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये व्हेंटिलेटरचा स्फोट झाला आणि त्यामध्ये 3 बालकांचा होरपळून मृत्यू झालेला आहे। या संपूर्ण घटनेची आणि त्या रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी नवनीत राणा सध्या पोहोचलेल्या आहेत। सकाळी ज्यावेळी आपण आमदार रवी राणा यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी नवनीत राणा या घटनेची पाहणी करण्यासाठी हॉस्पिटलची पाहणी करण्यासाठी जातील असं त्यांनी सांगितलं होतं आणि नवनीत राणा सध्या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या आहेत। तीन बालकांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे तर काही बालकही जखमी झालेली आहेत। अतिदक्षता विभागामध्ये नवजात बाळांच्या अतिदक्षता विभागामध्ये आग लागली, व्हेंटिलेटरचा स्फोट झालेला होता। फोन ठेवून दे ना। 6 बालकं जखमी झाली आहेत, त्यांच्यावरती सुपर स्पेशालिटी पीडीएमसी आणि मुरके रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। दरम्यान या संपूर्ण घटनेनंतर आता राजकीय वर्तुळातून देखील संताप व्यक्त केला जातोय। रोहित पवार, सुप्रिया सुळे, अंबादास दानवे यांनी तीव्र शब्दांमध्ये आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात। यापूर्वी देखील राज्यात अशा घटना घडलेल्या आहेत पण योग्य ती खबरदारी का घेतली जात नाही असा सवाल उपस्थित केला जातोय। प्रणय निर्वाण आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। प्रणय, नवनीत राणा पाहणी करण्यासाठी पोहोचले। प्रज्ञा, अतिशय दुर्दैवी घटना अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये घडलेली आहे। व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्यामुळे 3 नवजात शिशु बालकांचा मृत्यू झाला आहे। 6 जण त्यांना दुसऱ्या रुग्णालयामध्ये शिफ्ट करण्यात आलेले, ते गंभीर आहे। आता या सगळ्या घटनेची पाहणी करण्यासाठी भाजपचे नेते नवनीत राणा या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि आता पाहणी करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे। आता त्यांनी जे अग्निशमन विभागाची यंत्रणा कार्यालयीन होती असा जो गंभीर अग्निशमन विभाग त्याची सुद्धा आता नवनीत राणा हे पाहणी करणार आहे। प्रज्ञा, प्रणय, ही दुर्घटना घडल्यानंतर हॉस्पिटलमधल्या इतर वॉर्ड्सची नेमकी काय अवस्था आहे? तिथे रुग्णांवरती नियमित उपचार सुरू आहेत की काही रुग्णांना इतरत्र हलवण्यात आले? बाकीच्या हॉस्पिटलमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे? प्रज्ञा, या ज्या नवजात शिशु अतिदक्षता विभागामध्ये आग लागली होती त्याच्या बाजूला अजून 2 दक्षता विभाग आहेत। असे एकूण 39 नवजात शिशु बालकांवर उपचार सुरू होते। 3 बालकांचा यामध्ये मृत्यू झाला। जे इतर नवजात शिशु आहेत त्यांना इतर काही खाजगी आणि सरकारी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे आणि त्यांच्यावर सध्या उपचार आहेत। सध्या प्रकृती स्थिर आहे असे डॉक्टरांनी माहिती दिली। प्रज्ञा, नवनीत राणा सध्या पोहोचलेले आहेत। प्रणय, विनंती आहे सोबत रहा। आपण पाहतोय की ज्या अतिदक्षता विभागामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे त्या दुर्घटनेस्थळी नवनीत राणा पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या आहेत। प्रणय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान 2022 मध्ये याच रुग्णालयाच्या जुन्या इमारतीमधल्या NICU मध्ये आग लागली होती आणि त्यावेळी एका नवजात बालकाचा मृत्यू झाला होता। आता नव्या रुग्णालयातही असाच प्रकार झाल्याने अनेक संतप्त सवाल उपस्थित होऊ लागलेत।